हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण कॉम्पोजिशन स्कीम आणि नोटिफिकेशन 2/2019च्या अंडर जी सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी कॉम्पोजिशन स्कीम डिवाइस केलेली आहे त्याचा स्टडी केलेला होता, त्याचं अनालिसिस बघितलेलं होतं. सो इफ इन केस तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲपवर मेसेज करून विचारू शकता. आय थिंक वी आर व्हेरी क्लिअर विथ दॅट. सो आता आपण चॅप्टरच्या सुरुवातीला परत एकदा येऊया. आपण लर्निंग ऑब्जेक्टिव्ह पैकी काय काय बघून झालेलं आहे आणि काय काय बघायचं बाकी आहे. सो लेव्ही आणि कलेक्शनचा सेक्शन जो आहे तो आपण बघून कंप्लीट केलेला आहे. देन अंडरस्टँड द कॉम्पोजिशन लेव्ही एलिजिबिलिटी अँड कंडिशन्स टू बी फुलफिल्ड हे आपण बघितलेलं आहे. एक्सप्लेन नोटिफिकेशन बाय 2019 हे नोटिफिकेशन आपण बघून पूर्ण केलंय. नाऊ वी आर अबाउट टू लर्न सेक्शन 9 सबसेक्शन 3 अँड सेक्शन 9 सबसेक्शन 4. सो आपण 9.3 या सेक्शनला सुरुवात केलेली होती. जस्ट परत एकदा सेक्शन चं वर्डिंग वाचतो सो दॅट आपण त्याची लिस्ट बघणार आहोत, त्यासाठी एकदा आपल्याला क्लॅरिटी येईल. सो 9 सबसेक्शन 3 रीड्स ॲज द गव्हर्नमेंट मे ऑन द रेकमेंडेशन ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन स्पेसिफाय categories of supply of goods or services or both, the tax on which shall be paid on reverse charge basis by the recipient of such goods or services or both, and all the provisions of this act shall apply to such recipient as if he is the person liable for paying tax in relation to supply of such goods or services or both. सो आपण रिव्हर्स चार्जचं बेसिक मेकॅनिझम त्यावेळी स्टडी केलेलं होतं की रिव्हर्स चार्जमध्ये रेसिपियंट जो आहे तो गव्हर्नमेंटला टॅक्स पे करतो आणि ॲज इफ ही इज अ सप्लायर सगळ्या प्रोव्हिजन ज्या आहेत त्या रेसिपियंटला अप्लाय होतात. सो आपल्याला प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला आपण ही लिस्ट बघणार आहोत, रेसिपियंट कोण आहे हे जास्त फोकस त्याच्यावर ठेवायचं आहे. सो आता ह्या लिस्टमध्ये आपण ज्यावेळी जीटीए ची एंट्री बघितली होती, जीटीए मीन्स गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी, त्यावेळी आपण ही गोष्ट क्लिअर केलेली होती की हे नोटिफिकेशन जे आहे याच्यामध्ये सप्लायर आणि रेसिपियंट यांच्या कॅटेगरीज ज्या ते डिफाईन केलेल्या आहेत, त्या स्पेसिफिकली सांगितलेल्या आहेत. सो सप्लायर कोण असला पाहिजे आणि रेसिपियंट कोण असला पाहिजे आणि सर्व्हिस कुठची असली पाहिजे, या तीनही गोष्टी जर कॉमन असतील तर आणि तरच रिव्हर्स चार्ज ऍप्लिकेबल होईल. यातली एक जरी कंडिशन व्हायोलेट झाली, म्हणजे जर सर्व्हिस वेगळी आहे, सप्लायर रेसिपियंट तेच आहेत, तर रिव्हर्स चार्ज ऍप्लिकेबल होणार नाही. सप्लायर त्या कॅटेगरी पैकी नाहीये आणि ती सर्व्हिस दिली जाते तरी सुद्धा रिव्हर्स चार्ज ऍप्लिकेबल होणार नाही. रेसिपियंट या कॅटेगरी पैकी नाहीये, सप्लायर आहे आणि ती सर्व्हिसची डिस्क्रिप्शन आहे, ती सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते, तरी सुद्धा रिव्हर्स चार्ज ऍप्लिकेबल होणार नाही. सो सप्लायर रेसिपियंट मस्ट बी दॅट गिव्हन in that specified in that notification and they should be supplying that services which are given here. सो आपण हे नोटिफिकेशन जे आहे ते आता स्टडी करणार आहोत. त्यांनी आपल्याला त्या नोटिफिकेशनचा ॲज इट इज जो चार्ट आहे तो आपल्या बुकमध्ये दिलेला आहे. टोटल 14 सर्व्हिसेस आहेत, त्यापैकी आपण गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी ही जी मोठी सगळ्यात सर्व्हिस होती ती या आधीच कव्हर केलेली आहे. नाव लेट्स गो टू सेकंड सर्व्हिस. आता याच्यामध्ये काही ज्या सर्व्हिसेस आहेत ना, त्या मी तुम्हाला थोड्या रिशफल करून देणार आहे. मी त्याची ऑर्डर जी आहे ती अशीच मेंटेन करत असणार आहे. ज्या काही छोट्या एंट्रीज आहेत ज्या पटकन बघून होतील त्या आपण आताच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. सो लेट्स कम टू थर्ड पॉइंट, सर्व्हिसेस सप्लाइड बाय आर्बिट्रल ट्रायब्युनल टू अ बिझनेस एंटिटी. सो आर्बिट्रल ट्रायब्युनल कुठे आठवतंय का शब्द आपण बघितल्याचा? जेव्हा आपण शेड्यूल 3 कव्हर केलं होतं, व्हेन वी वर स्टडींग शेड्यूल 3, ॲट दॅट टाइम supply of services by any court of law is not treated as supply of services, neither supply of goods. But at that time आपण बघितलं होतं की that court excludes arbitral tribunal. म्हणजे arbitral tribunal ची जी सर्व्हिस आहे ती मात्र टॅक्सेबल सांगितलेली आहे. दॅट मीन्स इट इज ट्रीटेड ॲज सप्लाय बेसिकली. टॅक्सेबल एक्झाम हे आपण आता बघणार आहोत, पण इट इज ट्रीटेड ॲज सप्लाय हे आपल्याला मुळात शेड्यूल 3 मध्ये सांगितलं होतं. बिकॉज एनी कोर्ट ट्रायब्युनलच्या डेफिनेशन मधून आर्बिट्रल ट्रायब्युनल हे एक्सेप्शन आपण बघितलं होतं ऍट शेड्यूल 3. याचा अर्थ असा की आर्बिट्रल ट्रायब्युनल ज्या फीज रिसीव्ह करतं आणि ज्या सर्व्हिसेस देतं, ह्या सर्व्हिसेस हा सप्लाय म्हणून कन्सिडर केलं जाईल. आता आर्बिट्रल ट्रायब्युनलची कॉन्सेप्ट काय आहे? तर आर्बिट्रल ट्रायब्युनलला मराठीत लवाद असं म्हणतात. म्हणजे काय, तर आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट ज्याला आपण म्हणतो, की आपल्याला प्रत्येक वेळेला कोर्टामध्ये जायचं नाहीये. मग दोन्ही पार्टीज ज्या आहेत त्या एक कॉमन त्यांच्याबद्दल थर्ड पर्सन अपॉइंट करतात आणि त्या थर्ड पर्सनकडे आपापलं गाऱ्हाणं जे काय ते सांगतात आणि देन दॅट थर्ड पर्सन विल डिसाइड ऑन मेरिट्स दॅट विच पार्टी इज करेक्ट और ऑन हुच साइड द डिसिजन शुड बी गिव्हन. हा डिसिजन दोन्ही पार्टीजना मान्य असतो. सो हे त्याच अपॉइंट केले जातात आणि आफ्टर हिअरिंग ऑफ दॅट
काय आपण म्हणतो कॉन्फ्लिक्ट, जेव्हा त्या सगळ्या खटल्याचं सगळं काही डिसिजन दिला जाईल, आफ्टर दॅट दॅट आर्बिट्रल ट्रायब्युनल गेट्स डिसॉल्व्ड. म्हणजे ती काही परमनंट अशी कुठली संस्था नाहीये. सो नंतर तो डिसिजन दिल्यानंतर तो लवाद जो आहे तो लिक्विडेट केला जातो. ती आर्बिट्रल ट्रायब्युनल लिक्विडेट केली जाते. सो ही जी आर्बिट्रल ट्रायब्युनल स्थापन केली जाते, ही जो सप्लाय करेल बिझनेस एंटिटीजना, तो सप्लाय रिव्हर्स चार्जच्या अंडर त्यांनी कन्सिडर केलेला आहे. याचाच अर्थ इफ आय एम अ बिझनेस एंटिटी अँड आय एम गोइंग टू आर्बिट्रल ट्रायब्युनल टू रिझॉल्व माय डिस्प्यूट, at that time the fees which are I am paying to that arbitral tribunal will not collect tax from me. I have to pay tax on to the government for the services which I am receiving from that arbitral tribunal. ठीक आहे. सो सी दिस इज आर्बिट्रल ट्रायब्युनल. साजून करा आता. अशी काही ती ऍक्च्युअली इन्स्टिट्यूशन किंवा अशी कुठची बिल्डिंग असणार नाहीये. इट इज जस्ट अ अरेंजमेंट. सो हिअर इज अवर बिझनेसमन. सो ज्या वेळेला तो सर्व्हिस घेईल, सो तो ह्यांनाच त्यांची ₹10,000 फी आहे, तो ह्यांना ₹10,000 पे करेल आणि ह्याच्यावरचा टॅक्स तो डायरेक्टली गव्हर्नमेंटला डिपॉझिट करेल 1,800 इफ 18% इज रेट ऑफ जीएसटी. सो बिझनेस एंटिटीला जर सर्व्हिस दिली असेल तर ती अमाऊंट जी आहे तो डायरेक्टली गव्हर्नमेंटला पे करेल. आता नॉन बिझनेस एंटिटीला जर सर्व्हिस दिली असेल तर ती रिव्हर्स चार्जच्या अंडर आहे का? नाही. मग आयदर ती फॉरवर्ड चार्जच्या अंडर कव्हर होईल किंवा ती एक्झम्प्ट केलेली असेल. वी विल सी when we were studying the exemption notification in our chapter number 4. ठीक आहे. सो आता त्यांनी काय सांगितलंय, जर बिझनेस एंटिटीला सर्व्हिस दिली असेल तर हु विल बी द रेसिपियंट इन दिस केस? Businessman will be the recipient, that business entity will be the recipient. So that business entity will pay tax on amount or consideration paid to that arbitral tribunal or fees of that arbitral tribunal directly to the government under reverse charge mechanism. लक्षात येत आहे. सर्व्हिसेस सप्लाइड बाय आर्बिट्रल ट्रायब्युनल, याच्यावरचा टॅक्स कोण पे करणार आहे? एनी बिझनेस एंटिटी लोकेटेड इन टॅक्सेबल टेरिटरी. सो बिझनेस एंटिटीला त्याच्यावरचा टॅक्स जो आहे तो पे करावा लागेल. सप्लायर कोण आहे? आर्बिट्रल ट्रायब्युनल आहे. रेसिपियंट कोण आहे? एनी काइंड ऑफ बिझनेस एंटिटी. हु विल पे टॅक्स? ऑब्विसली रेसिपियंट. रिव्हर्स चार्ज म्हणजे काय? रेसिपियंट टॅक्स पे करणार आहे. सो दॅट बिझनेस एंटिटी विल पे टॅक्स टू दी गव्हर्नमेंट डायरेक्टली. लक्षात येत आहे. सो वी हॅव कव्हर्ड हिअर द थर्ड सर्व्हिस, आर्बिट्रल ट्रायब्युनल. Next service, which is a bit easier to understand, is come here to clause number 10. Supply of services by members of overseeing committee to the Reserve Bank of India. This can be asked to you as a MCQ. So actually याच्यावरती practical example device केलं जाणार नाही या entry वरती, but they will ask you as a MCQ. कारण आरबीआयच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पूर्ण एक्झाम्पल सेट करणं ऍट आयपीसीसी इंटरमिजिएट लेवल इज आय थिंक अ बिट नियर टू इम्पॉसिबल. सो ही एंट्री तुम्हाला एमसीक्यू म्हणून ते विचारू शकतात. मार्क करून घ्या. Now what they have said, who will be the supplier of the service? Members of that overseeing committee constituted by RBI, and who will be the recipient? RBI. So basically काय होणार आहे की ही आरबीआय आहे. आरबीआय ने ओव्हरसीइंग कमिटी म्हणजे काय, तर त्यांची पुढची ओव्हरसाईट ठेवण्यासाठी, पुढे काय पॉलिसीज डिप्लॉय करायच्या आहेत, पुढे कशी फंक्शनॅलिटी डिवाइस करायची आहे, काय डिसिजन्स घ्यावे लागतील, यासाठी एक कमिटी कॉन्स्टिट्यूट केलेली आहे, ज्या कमिटीचं नाव आहे ओव्हरसीइंग कमिटी. काय म्हटलंय त्यांनी? ओव्हरसीइंग, पुढचं बघणारी कमिटी सोप्या भाषेमध्ये. सो प्लॅनिंग कमिटी तुम्ही असं म्हणू शकता इन सिंपल लँग्वेज, पण तुम्हाला ओव्हरसीइंग कमिटी हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. सो ही ओव्हरसीइंग कमिटी आरबीआय ला जे काही सर्व्हिस प्रोव्हाइड करते, यासाठी आरबीआय त्यांना काहीतरी कन्सिडरेशन देतात. हे त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, आरबीआय काहीतरी कन्सिडरेशन देते. या ठिकाणी त्या कमिटीला टॅक्स पे करावा लागू नये, त्यांना रिटर्न फाईल करायला लागू नये, त्यांना इनव्हॉइसेस इश्यू करायला लागू नयेत. सो गव्हर्नमेंट हॅज सेड दॅट if that service is provided by overseeing committee to the RBI, then RBI shall pay tax on the same under reverse charge basis. सो इथे रेसिपियंट कोण आहे? रेसिपियंट आरबीआय आहे. सो आरबीआय ला डायरेक्टली गव्हर्नमेंटला टॅक्स जो आहे तो पे करावा लागेल. लक्षात येतंय? सो दिस इज ऑल्सो सिंपल एंट्री, त्यात फार मोठं काही अनालिसिस इन्व्हॉल्व नाहीये, म्हणून मी ती आता कव्हर करतोय की आरबीआयला जी काही सर्व्हिस मिळेल, कोण सर्व्हिस देईल? ओव्हरसीइंग कमिटी जी काही सर्व्हिस देईल त्या सर्व्हिस वरती आरबीआय ला रिव्हर्स चार्जच्या अंडर टॅक्स पे करावा लागेल. आरबीआय इज अ रेसिपियंट. लक्षात येतंय? सो आरबीआय विल पे टॅक्स अंडर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम डायरेक्टली टू दी गव्हर्नमेंट.
सॉरी स्टुडंट्स. सो आपण नंबर 1 एंट्री बघितलेली आहे, नंबर 3 एंट्री बघितलेली आहे आणि 10 नंबरची एंट्री जी होती इन रिलेशन टू RBI ती सुद्धा आपण कव्हर केलेली आहे. याच्यामध्ये फार अनालिसिस नाही, सगळ्या सिंपल एंट्रीज आहेत. सो मी या पहिल्यांदा कव्हर करतोय. Correct. Now let's move to next entry. Yeah, come to entry number 4, sponsorship services. ओके, स्पॉन्सरशिप ही कन्सेप्ट तुम्हाला नवीन नाहीये, तुम्ही स्पॉन्सरशिप ही कन्सेप्ट जी आहे ती यापूर्वी ऐकलेली आहे. सो व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ स्पॉन्सरशिप? ओके, सो लेट्स टेक एन एक्झाम्पल. इफ Pranav is there, and Pranav has a big business house whose name is Pranav Business House, or Pranav, what we can say, Pranav Group of Industries असं अज्युम करा. ओके, सो ह्यांच्याकडे मी गेलो, मी सांगितलं ओके ओके मी जरा असा एक इव्हेंट ऑर्गनाईज करतोय, मी एक मॅच ऑर्गनाईज करतोय रत्नागिरीमध्ये क्रिकेटसाठीची, सो मला तुमची स्पॉन्सरशिप हवी. सो त्यांनी काय सांगितलं मला, ओके वी विल पे यू ₹1 लाख, नको 10 लाख. प्रणव ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आहे, आपल्या मित्राला अंडर एस्टिमेट का करायचं आपण. ओके, सो त्याने म्हटलं मी तुम्हाला ₹10 लाख ची स्पॉन्सरशिप देतो, तुमच्या सगळ्या टी शर्ट्स वरती आमचा लोगो, आमचं नाव येईल, नंतर तुमच्या ठिकाणी आमचे बॅनर्स आहे तुम्ही डिस्प्ले कराल, त्याच्यानंतर आणखी आमच्याकडून तुम्हाला बक्षिसं दिली जातील, सो अँड सो. ठीक आहे. नाऊ व्हॉट आय एम सेईंग, मी त्यांना सांगितलं ओके मी तुम्हाला ही सर्व्हिस देतो. आता या ठिकाणी गंमत बघा, आपण जेव्हा ही सर्व्हिस समजायला थोडी अवघड का जाते, बिकॉज व्हेन वी यूज आय एम गिव्हिंग यू अ स्पॉन्सरशिप, ऍक्च्युअली वी आर गिव्हिंग द पेमेंट, we are paying the consideration, and that person is providing us the services of sponsorship. ऍक्च्युअली आपण म्हणताना रेग्युलर रुटीन लँग्वेज मध्ये उलट म्हणतो की प्रणव ग्रुप ऑफ इंडस्ट्री हॅज स्पॉन्सर्ड दिस इव्हेंट, बट हू हॅज गिवन द अपॉर्च्युनिटी टू sponsor that event? I have given. So actually I am the supplier of service and Pranav Group of Industries is recipient, that's why he is paying me ना. अदरवाइज त्याने मला पेमेंट केलंच नसतं, मी त्याला पेमेंट केलं असतं. सो जनरली सर्व्हिस रेसिपियंट हा पेमेंट करतो, ह्या लॉजिकने लक्षात ठेवा. हु इज रेसिपियंट in case of sponsorship service? Who is going to make the payment for that service, that means who is going to give the sponsorship, will be the recipient, and who will provide the opportunity, he will be the sponsorship service provider. So in this case I am sponsorship सर्व्हिस प्रोव्हायडर. हे एक्झाम्पल मुद्दाम लक्षात का ठेवा, कारण इथे आपला थोडा समज उलटा होतो. पण एक लॉजिक काय लक्षात ठेवायचं, हु इज पेइंग द कन्सिडरेशन, द पर्सन हु इज गोइंग टू स्पॉन्सर दॅट इव्हेंट, ही इज द रेसिपियंट. लक्षात येते, कारण रेसिपियंटच कन्सिडरेशन पे करणार आहे. सो ही इज द रेसिपियंट अँड द पर्सन हु इज रिसिव्हिंग दॅट पेमेंट इज ऍक्च्युअली द स्पॉन्सरशिप सर्व्हिस प्रोव्हायडर. सो ही एक गोष्ट बेसिकली लक्षात ठेवा. आता आपण जाऊया त्या एंट्रीवरती. Services provided by way of sponsorship to any body, corporate or partnership firm. Okay. Now who is the supplier? Any person. Who is the supplier? त्यांनी सांगितलंय any person can be the supplier. He may be individual, he may be HUF, he may be LLP, he may be company, he may be AOP, he may be BOI. Who will be the recipient? Any body, corporate or partnership firm located in taxable territory. महत्वाची गोष्ट काय आहे? that service recipient must be a body, corporate or partnership firm. म्हणजेच याचा अर्थ की if I have provided transportation, see ही प्रणव ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज इज अ कंपनी. ओके, इट इज अ कंपनी आहे. सो या ठिकाणी रिव्हर्स चार्ज ऍप्लिकेबल होणार आहे का? येस, ऍप्लिकेबल होईल. नाउ आय हॅव गॉन टू अनदर वन. सी आय एम गोइंग टू साई प्रसाद हु हॅज अ प्रोप्रायटरी कन्सर्न. Okay, he has a proprietary concern and I am going to him, I am providing him sponsorship service and he is also paying me ₹10 lakhs. त्याला सुद्धा अंडर एस्टिमेट करू नका. ह्याने 10 लाख दिले, त्याने पण 10 लाख रुपये मला स्पॉन्सरशिप दिले, ते मला स्पॉन्सरशिप करतात म्हणजे ते हाय अमाऊंटच करणार. ठीक आहे. सो साई प्रसादने मला तेवढी अमाऊंट पे केली. सो आय एम प्रोव्हाइडिंग हिम स्पॉन्सरशिप सर्व्हिस. अगेन, वेदर
RCM will be applicable in this transaction? No, because the service recipient is not body corporate or partnership firm. लक्षात येते काय की त्यांनी काय सांगितलंय, the service recipient must be body corporate or partnership firm located in taxable territory. जर का मी बॉडी कॉर्पोरेट म्हणजे कंपनी किंवा पार्टनरशिप फर्मला ती सर्व्हिस देत नसेल, त्या केसमध्ये रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अप्लाय होणार नाही. सो RCM in this case will not be applicable if I'm providing that service to a proprietary concern. But if I'm providing it to company, then RCM will be applicable. If this is partnership, then also RCM will be applicable. But if it is a proprietary or any person other than body corporate and partnership firm, then reverse charge will not be applicable. लक्षात येतंय? सो ही अशी एंट्री आहे. याच्यात लक्षात एवढंच ठेवायचं की स्पॉन्सरशिप मध्ये आपलं थोडं कन्फ्युजन काय होतं की पटकन आपण म्हणतो की स्पॉन्सरशिप कुणी दिलेली आहे, तर जो अमाऊंट पे करतो त्यांनी स्पॉन्सर केलेला आहे. बट ऍक्च्युअली स्पॉन्सरशिप सर्व्हिस इज गिवन बाय द पर्सन हु इज रिसिव्हिंग दॅट पेमेंट. सो हे लॉजिक लक्षात कसं ठेवायचं आपल्याला की असं म्हणायचं आपण की पेमेंट कोण करतंय, रेसिपियंटच पेमेंट करणार. काय आपली रेसिपियंटची कन्सेप्टच तशी आहे की हु इज लायबल टू पे द कन्सिडरेशन विल बी द रेसिपियंट. सो इन दॅट केस जो पेमेंट करतोय तो रेसिपियंट आहे, त्याने RCM च्या अंडर टॅक्स जो आहे तो पे करायचा आहे. ओके, सो इथे आपण थर्ड क्लॉज पण कव्हर केलेला, सॉरी फोर्थ क्लॉज जो आहे या नोटिफिकेशनचा तो सुद्धा कव्हर केलेला आहे. नाउ लेट्स कम टू सेवन्थ क्लॉज. मी आता छोटे मुद्दाम तुम्हाला सांगून ठेवतो, ज्या क्लॉजेस मध्ये फार मोठं अनालिसिस नाहीये किंवा जे कंपॅरेटिव्हली इझी क्लॉजेस आहेत ते या आत्ताच्या पार्ट मध्ये कव्हर करणार आहे, आणि ज्या ठिकाणी अनालिसिस इन्व्हॉल्व होईल ते क्लॉजेस आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. ओके, सो नाउ कम टू एथ क्लॉज, सॉरी सेवन क्लॉज. सर्व्हिसेस सप्लाइड बाय इन्शुरन्स एजंट. बाय whom? Services supplied by insurance agent to any person carrying on insurance business. सप्लायर ऑफ सर्व्हिस कोण आहे? इन्शुरन्स एजंट आहे. कोणाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय? एनी पर्सन कॅरिंग ऑन इन्शुरन्स बिझनेस लोकेटेड इन द टॅक्सेबल टेरिटरी. सिंपल एक्झाम्पल घ्या. आपल्याकडे एक माणूस आहे. ओके, त्याचं नाव काय ठेवूया आपण? त्याचं नाव आहे रणबीर कपूर. ओके, अँड ही इज अ इन्शुरन्स एजंट. LIC चा एजंट आहे. करेक्ट. सो he gives his services to LIC. He is not employee of LIC, he is agent of LIC. So he renders his services to LIC. LIC is a big company, life insurance corporation. I know all of you must be knowing it. Okay, again चित्रकलेवर जाऊ नका, ती खूप मोठी एस्टॅब्लिशमेंट एवढं लक्षात ठेवा. ओके, सो रणवीर कपूर is giving services to LIC and for that LIC is paying commission. What LIC is paying? कमिशन टू रणवीर कपूर. ठीक आहे. आता इथे LIC एजंट फॉर एक्झाम्पल आपण घेतलंय हिअर. इन्शुरन्स कंपनीचे कुठच्याही इन्शुरन्स कंपनीचा एजंट जरी असेल तरी तो ह्याच्या अंडर कव्हर होईल. ओके, नॉट नेसेसरली फक्त LIC असेल. LIC इज जस्ट एक्झाम्पल. ह्या केसमध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर कोण आहे? हा इन्शुरन्स एजंट आहे. सर्व्हिस रेसिपियंट कोण आहे? LIC म्हणजेच इन्शुरन्स बिझनेस करणारा. The person who is engaged in or person who is carrying on insurance business, and obviously should be located in taxable territory. म्हणजे भारतामध्ये लोकेटेड असलेला कुठचाही इन्शुरन्स सर्व्हिस प्रोव्हायडर. इन्शुरन्स कंपनी, आता ह्या जनरली काय असतात? या इन्शुरन्स कंपनीज असतात. असं होत नाही की मी प्रोप्रायटरी कन्सर्न आणि मी इन्शुरन्सचा बिझनेस करतोय. पॉसिबल नाही, अशातला भाग नाही. पण मेजॉरिटी थिंग इन्शुरन्स बिझनेसमध्ये सोल प्रोप्रायटर लोक पडत नाहीत. सो ऑब्विसली ती कंपनी असणार आहे. आयदर ती LIC, GIC किंवा स्टार हेल्थ इन्शुरन्स असेल किंवा वेगवेगळ्या इन्शुरन्स बिझनेसमध्ये असलेल्या अनेक कंपन्या असतील. बऱ्यापैकी बँकांचे इन्शुरन्स विंग्स असतातच. सो या सगळ्या इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत त्या ऍक्च्युली इन्शुरन्स बोर्डकडे रजिस्टर्ड असतात. त्याला वेगवेगळे लॉज ऍप्लिकेबल असतात. तुम्ही ते CA फायनल लेवलला शिकाल. इन्शुरन्स ऍक्ट तुम्हाला तिथे आहे. IRDA, इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, त्याच्या अंडर रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. इट इज अ बिग स्टोरी. पण थोडक्यात हे जे इन्शुरन्स सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत ह्यांना जी सर्व्हिस दिली जाते इन्शुरन्स एजंट कडून, ह्याच्यावरती कोणाला टॅक्स पे करायचा आहे? LIC ला टॅक्स पे करायचा आहे. सो LIC विल पे कमिशन से ₹1000 टू रणवीर कपूर और any LIC agent, and LIC will directly deposit the tax on that under reverse charge mechanism to government. लक्षात येतंय? सो रेसिपियंट कोण असणार आहे? दॅट इन्शुरन्स सर्व्हिस प्रोव्हायडर, द पर्सन हु इज कॅरिंग ऑन इन्शुरन्स सर्व्हिस.
ठीक आहे. आपल्याकडून LIC एजंट काही कमिशन रिसिव्ह करत असतील, पण आपण इन्शुरन्स सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत का? नाही. त्यामुळे मग त्या कमिशनवरती आपल्याला रिव्हर्स चार्ज भरायला लागेल का? नाही. सो इन्शुरन्स एजंट जे कंपनीला सर्व्हिस देतात, इन्शुरन्स कंपनीला, त्यावरती इन दॅट इन्शुरन्स सर्व्हिस प्रोव्हायडर मीन्स दॅट इन्शुरन्स बिझनेस ओनर हॅज टू पे टॅक्स ऑन रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. सी, ह्या रणबीर कपूरने समजा इंडिव्हिज्युअल मला सर्व्हिस दिली, मी तिला काहीतरी कमिशन पे केलं असेल, ऑन दॅट आय नीड नॉट पे RCM. I need not pay tax under reverse charge mechanism to the government because I am not the person carrying on insurance business. LIC is the person carrying on insurance business, so LIC will pay tax on that service received by him through that insurance agent. लक्षात आहे, ह्याच्यावरती RCM अप्लाय होणार नाही. सो इन्शुरन्स एजंट इन्शुरन्स कंपनीला, दॅट मीन्स इन्शुरन्स बिझनेस करणाऱ्या व्यक्तीला जी सर्व्हिस देईल त्याच्यावरती टॅक्स कोणी भरायचा आहे? रेसिपियंट, म्हणजेच इन्शुरन्स कंपनीने त्या सर्व्हिसवरती टॅक्स पे करायचा आहे. लक्षात येते. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड वन मोर क्लॉज, क्लॉज नंबर 7 इन अवर नोटिफिकेशन. Okay, now let's come to clause number 9. Okay, so clause number 9, yeah, supply of services by an author, music composer, photographer, artist or the like by way of transfer of or permitting the use of or enjoyment of a copyright covered under section 13(1)(a) of Copyrights Act 1957 relating to original literary, dramatic, musical or artistic works to a publisher, music company, producer or like. ओके, सो तर या ठिकाणी सर्व्हिस प्रोव्हायडर कोण आहे? दॅट ऑथर और दॅट म्युझिक कंपोजर और दॅट फोटोग्राफर और दॅट आर्टिस्ट और द लाईक. अँड हु इज द सर्व्हिस रेसिपियंट? पब्लिशर, म्युझिक कंपनी, प्रोड्युसर और लाईक लोकेटेड इन द टॅक्सेबल टेरिटरी. ठीक आहे. सी फॉर एक्झाम्पल, चांगलं एक्झाम्पल घेऊया. ओके, सो लेट्स टेक एन एक्झाम्पल. हे दोघ जण आहेत महाराष्ट्राचे ग्रेट संगीतकार अजय अतुल. ठीक आहे. त्याच्या आता एक थडी असते ती पण आहे त्याच्यामध्ये. ओके, सो दिस इज द म्युझिक कंपोजर्स अजय अतुल हु आर द क्रिएटर ऑफ दॅट म्युझिक और द क्रिएटर ऑफ दॅट सॉन्ग. अँड हिअर इज टी सिरीज. टी सिरीज तुम्ही नाव ऐकलं असेल ना, किंवा हिअर मे बी रेड चिलीज कॉर्पोरेशन. रेड चिलीज आय थिंक आमिर खान, सलमान, शाहरुख खानची कंपनी आहे. सो यांसारखे लोक आहेत, किंवा मे बी धर्मा प्रोडक्शन्स. ठीक आहे. नाउ अजय अतुल हॅज अ सॉन्ग. तो सॉन्ग नेम इज झिंगाट. तुम्ही ऐकलं असेलच. ऐकलं नाही असं मला प्लीज कोणी सांगू नका. नसेल तर आज जाऊन पहिल्या दी ऐका. महाराष्ट्रात राहण्याची ती प्री रिक्वायरमेंट झालेली आहे हल्ली. ओके, सो त्यांच्याकडे त्या गाण्याचे राईट्स आहेत. नाउ दे आर ट्रान्सफरिंग, दे हॅव रजिस्टर्ड इट अंडर कॉपीराइट्स ऍक्ट. तो काय महत्वाचा नाही. दे हॅव कॉपीराइट्स ऑफ धिस सॉन्ग अँड दे आर ट्रान्सफरिंग देम टेम्पररीली टू रेड चिली. करेक्ट. तुम्हाला आठवतं का टेम्पररी ट्रान्सफर ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट कुठे आपण स्टडी केलंय? शेड्यूल 2 मध्ये स्टडी केलं होतं, पॅरा 5 मध्ये. आठवतंय का कोणाला? टेम्पररी ट्रान्सफर ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. इथे आपण म्हटलं होतं की परमनंट ट्रान्सफर असलं तर सप्लाय ऑफ गुड्स म्हणून कव्हर होईल. टेम्पररी ट्रान्सफर म्हणून इट इज क्लासिफाईड एज सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. तीच सर्व्हिसने रिव्हर्स चार्ज अंडर इथे कव्हर केली. ठीक आहे. सो जर ते हे ट्रान्सफर करत असतील तर ह्या सर्व्हिसवरती टॅक्स कोणी पे करायचा? अजय अतुलने नाही पे करायचा. रेड चिलीज किंवा धर्मा प्रोडक्शन्स किंवा टी सिरीजने पे करायचा आहे अंडर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. याच्यासाठी काहीतरी कन्सिडरेशन त्यांना पे करणार ना, ते ₹1 crore असेल. ओके, सो ह्या 1 crore वरचा 18% टॅक्स रेड चिलीज डायरेक्टली गव्हर्नमेंटला डिपॉझिट करेल ऍज अ रेसिपियंट ऑफ दॅट सर्व्हिस. सो पब्लिशर, म्युझिक कंपनी, प्रोड्युसर ऑर द लाईक, जो कोणी असेल जो ते राईट्स परचेस करतो आहे. ठीक आहे. त्यांच्यामध्ये मे बी आता वेगवेगळ्या ठिकाणी काय होतं की ज्या ठिकाणी मूवीज पब्लिश होतात ना,
या ठिकाणी वेगवेगळे कंपनीज क्रिएट केल्या जातात. एक तर दॅट म्युझिक प्रोडक्शन हाऊस असतं, किंवा आता म्हटलं असं धर्मा प्रोडक्शन सारखं प्रोडक्शन बॅनर असतो, किंवा काही ठिकाणी डिस्ट्रीब्युशनचे राईट्स पब्लिश करणारी एखादी कंपनी असते. सो दे कॅन क्रिएट अ लेयर्स बिटवीन देअर कॉन्ट्रॅक्ट. सो बेसिकली जो कोण ते राईट्स परचेस करत असेल किंवा जो कोण ते राईट्स एन्जॉय करण्यासाठी यूज करण्यासाठी घेत असेल, that recipient has to pay tax under reverse charge mechanism directly to the government, and the supplier of that service म्हणजे कोण, the music composer, that artist, that photographer, that author of book will not be paying tax on the royalty received by them or the amount received by them for sorry use of that copyright. So त्यावरचा टॅक्स कोण पे करेल? हे जे प्रोडक्शन हाऊसेस असतील त्यांना त्याच्यावरचा टॅक्स पे करायला लागेल, बिकॉज दे आर दी रेसिपियंट्स. सो याच्यामध्ये काय काय कव्हर केलेलं आहे त्यांनी? सो एनी काइंड ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट, कॉपीराइट्स ऍक्टच्या अंडर जे जे काही रजिस्टर होऊ शकेल. सो एक्झाम्पल इथे सर्व्हिस बाय ऑथर, मे आय हॅव अ बुक ओनर. सो मी माझं एक बुक लिहिलेलं आहे जीएसटी वरचं, अँड आय एम सरेंडरिंग दॅट बुक टू, और आय एम ट्रान्सफरिंग दॅट कॉपीराइट्स राइट्स ऑफ दॅट बुक टू टॅक्समन पब्लिकेशन, or to Ahuja publication, or to ICAI maybe for publishing. So that royalty received by me will be, त्याच्यावरचा टॅक्स कोण पे करेल? त्याच्यावरचा टॅक्स ते पे करतील, रेसिपियंट. मला त्याच्यातनं जीएसटी म्हणजे त्यांनी गव्हर्नमेंटने सूट दिलेली आहे. लक्षात येत आहे? बिकॉज गव्हर्नमेंट डू नॉट वॉन्ट टू ब्रिंग दॅट आर्टिस्ट पर्सन्स or that literary people into the GST net. So they have said, okay, you don't pay tax. Tax will be paid by that music house or that publishing house or that कंपनी और प्रोड्युसर. लक्षात येत आहे? सो ही पण एंट्री आपण आजच्या लेक्चर मध्येच कव्हर करणार आहोत, ऍक्च्युली कव्हर केलेली आहे. आय थिंक वी आर व्हेरी क्लिअर विथ दिस एंट्री नाव. सो आपण आज हे जे लेक्चर आहे ते इथे थांबवूया. इन नेक्स्ट लेक्चर ह्या बाकीच्या ज्या सर्व्हिसेस राहिलेल्या असतील त्या आपण कव्हर करणार आहोत. आज आपण कुठच्या एंट्रीज बघितल्या? आपण सुरुवातीला आर्बिट्रल ट्रायब्युनलची जी एंट्री आहे ती बघितलेली आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण जीटीए ची एंट्री कव्हर केली होतीच. त्याच्यानंतर आपण आर्बिट्रल ट्रायब्युनलची एंट्री जी आहे ती आज कव्हर केली. त्यानंतर स्पॉन्सरशिपची एंट्री जी होती ती आज कव्हर केलेली आहे. त्यानंतर इन्शुरन्स कंपनीची जी एंट्री होती इन्शुरन्स एजंट साठीची ती कव्हर केलेली आहे. त्यानंतर आपण म्युझिक कंपोजर्स जे लोक आहेत तर त्या केसमध्ये रिव्हर्स चार्जची ऍप्लिकेबिलिटी कशी आहे ते स्टडी केलंय. ओव्हरसीइंग कमिटी आरबीआयला जी काय सर्व्हिस देईल तर त्या सर्व्हिसेस वरती सुद्धा रिव्हर्स चार्ज ऍप्लिकेबल होईल, हे सुद्धा आपण कव्हर केलं. सो आय थिंक वी हॅव कम्प्लिटेड 6 सर्व्हिसेस अमंग दॅट 14 सर्व्हिसेस. रिमेनिंग 8 सर्व्हिसेस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये साइड बाय साइड हळूहळू कव्हर करत जाऊ. अँड देन वी विल study section 9 subsection 4, and that will be end of this topic. Okay, up till then, bye.